पुण्यापाठोपाठ संभाजीनगरची मुलं ही ड्रग्सच्या विळख्यात सापडल्याचं दिसतंय। रॅकेटच्या माध्यमातून 2.5 ते 5 हजारांचा इंजेक्शन विकलं जातं। एक इंजेक्शन अशी माहिती समोर येते। ड्रग्स हे इंजेक्शन असतं। उच्चभ्रू आणि सामान्य घरातील मुलं ड्रग्स पेडलरच्या रडारवर असल्याची माहिती समोर येते। त्यांना निशाण्यावर आणलं जातं आणि त्यांना हे इंजेक्शन जे 2.5 ते 5 हजार रुपयांना विकलं जात आहे। ड्रग्स ते त्यांना विकलं जात असल्याची माहिती समोर येते। तर 3000च्या नशेच्या इंजेक्शनची सर्वाधिक मागणी असल्याची माहिती सुद्धा समोर येते। याआधी पुण्यामध्ये ड्रग्सचा बाजार सुरू असल्याचं दिसून आलं होतं। इकडे जी अल्पवयीन मुलं आहेत ती ड्रग्स घेताना दिसून आली होती। तसा व्हिडिओ समोर आला होता आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले जात असताना आता संभाजीनगरमध्ये सुद्धा मुलं ड्रग्सच्या विळख्यात सापडल्याचं दिसून येतं। आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? ड्रग्सच्या आहारी इथं मुलं जाताना दिसत आहेत। संभाजीनगरमध्ये सुद्धा ड्रग्सचं जे व्यसन आहे, ड्रग्सचं जे लोण आहे ते पोहोचलेलं दिसतंय। काय अपडेट्स आहेत? कशा पद्धतीने हे सगळं चालतंय? स्वराज, पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ड्रग्सचं रॅकेट जे आहे ते फोफावल्याचं पाहायला मिळतंय। कारण या ठिकाणी असणारी तरुण पिढी तिला सुद्धा आता व्यसनाचं या ठिकाणी जाळं जे म्हटलं जातं त्यामध्ये ते अडकलेले आहेत। व्यसनाच्या जाळ्यामध्ये अडकल्याच्या नंतर त्यांना हे समजत नाहीये की आपलं भवितव्य हे धोक्यात चाललेलं आहे। या ठिकाणी 2.5 रुपयांपासून तर 5,000 रुपयांपर्यंत नशेचे इंजेक्शन हे विक्री केले जातात आणि अतिशय गुप्त पद्धतीनं आणि कुणालाही माहिती न होता, प्रशासनाला सुद्धा माहिती न होता हे इंजेक्शन्स विकले जात आहेत। आणि हे इंजेक्शन्स विकणारी जे काही रॅकेट आहे, जी काही टीम आहे, ही रॅकेट ज्या लोकांना टार्गेट करते, ज्या मुलांना टार्गेट करते, ते उच्च घरातील असतील किंवा सर्वसामान्य घरातील असतील, यांना टार्गेट ते करतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हे रॅकेट फोफावलेलं आहे। मात्र हे रॅकेट जेव्हा ज्या ज्या ठिकाणी जातं, म्हणजे खास करून महाविद्यालय असतील, इतर गल्ल्या असतील, गार्डन असतील, या ठिकाणी ते गेल्याच्या नंतर सर्वसामान्य जी काही मुलं आहेत त्यांना ते टार्गेट करतं। सुरुवातीला त्यांना नशेच्या आहारी लावतं आणि त्यानंतर त्यांना स्वतःचा ग्राहक बनवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचं काम करतं। मात्र या ठिकाणी हे पैसे कमवत असताना तरुणांचं भवितव्य पूर्णपणे धोक्यात घातलं जातंय। यामध्ये जर पाहिलं तर काही बटन्स नावाच्या गोळ्या आहेत, त्याचं सेवन केलं जातं। त्यानंतर इतर काही अंमली पदार्थ असतील किंवा त्यासोबत ड्रग्ज असतील, हे सहजपणे उपलब्ध करून या रॅकेटच्या माध्यमातून दिलं जातं आणि जे आहारी गेलेले आहेत त्यांना ते रॅकेट सहज उपलब्ध होतं। त्यामुळे तरुण पिढी कुठेतरी धोक्यात सापडलेली आहे। फराजी, निश्चितच सचिन, तरुण पिढीचं भवितव्य धोक्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय, कारण ते ड्रग्सच्या विळख्यामध्ये अडकताना दिसत आहेत। त्यामुळे आता लोकशाही मराठीनं हा मुद्दा मांडलेला आहे। यानंतर नेमकी काय कार्यवाही केली जाते, कशा पद्धतीनं तरुण पिढीला या ड्रग्सच्या आहारी जाण्यापासून रोखलं जातं ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।